मध्ये सर्वांचे स्वागत। ज्येष्ठ शिवसैनिक विजयजी ठकार यांचा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सवी हा जो अभिषेक सोहळा आहे हा मोठा उत्साह साजरा करण्यात आलेला आहे। या सोहळ्यामध्ये नक्की कोण कोण आलं, कशा पद्धतीने या शुभेच्छा देण्यात आल्या याविषयीची अधिक माहिती घेऊया। पीएमटी माजी सदस्य आणि ज्येष्ठ शिवसैनिक विजय बाबूराव ठकार यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस अभिषेक सोहळा नुकताच पार पडला। यावेळी विजय ठकार यांची तुला करण्यात आली। त्यांच्या वजना इतक्या अन्नधान्याची तुला करून ते सर्व अन्नधान्य अनाथ आश्रमाला देण्यात आलं। यावेळी विजय ठकार यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी कृषी मंत्री शशिकांत भाऊ सुतार, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, आमदार माधुरताई मिसाळ, भाजपचे माजी आमदार विजय काळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनदादा जोशी, अभय छाजेड, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, अखिल मंडळीचे अध्यक्ष अण्णा थोरात, शैलेश टिळक, कुणाल तिलक प्रमुख पाहुणे उपस्थित होते। यावेळी बोलताना आयुष्यभर कोणतीही अपेक्षा न बाळगता विजय ठकार यांनी काम करत तळागाळातील शिवसैनिकांना संघटित करण्याचं काम केलं। निष्ठा काय असते हे शिकवणारा माणूस म्हणजे विजय ठकार होय, असे गौरवोद्गार शिवसेना उपनेते शशिकांत सुतार यांनी केले। विजयराव ठकार अमृत महोत्सव समारंभ समितीचे रामभाऊ पारीख, प्रशांत बधे, हरीश केंची, दिलीप गालिंदे, राजेंद्र शिंदे, अशोक हरनावळ, मारुती ननावरे, आशुतोष मोकाची, बाळासाहेब अष्टेकर, दत्ता जाधव, नंदू येवले आदींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। युवराज रामभाऊ पारीख, हर्षद विश्वनाथ ठकार शाखा प्रमुख, तुषार विजय ठकार तसेच शिवसैनिक पीएमटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते। आता विजयजी ठकार सर आता आपल्या सोबत आपण आज जाणून घेणार आहे की त्यांचा हा जो प्रवास आहे शिवसेनेतला एवढे वर्षाचा जो प्रवास त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल, आज तुम्ही एवढे वर्ष झाले शिवसेनेत होतात आणि आताची शिवसेना याविषयी काय सांगाल, आणि आज तुम्हाला एवढे तुमचे शिवसैनिक जेवढे प्रेमी आहेत ते आले, त्यांनी शुभेच्छा दिल्यात, काय सांगाल? ही सगळी बाळासाहेब ठाकरेंची कृपा आहे। आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं, उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आता आम्हाला लाभत आहे आणि ही बाळासाहेबांनी दिलेली शिकवण त्या काळातल्या शिवसैनिकांनी आजपर्यंत जोपासली, तर तेच पुण्य आज आमच्या कामी आली। आज सर्व जुने शिवसैनिक शशिकांत भाऊ सुतारां सकट सगळे जे आले आशीर्वाद द्यायला मला, ही सगळे बाळासाहेबांची पुण्य आहे। त्यामुळं जे शिकवण बाळासाहेबांनी दिली तेच आज आम्ही आचरणात आणतो आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतो। तुम्ही बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे, नक्की त्यांच्याबरोबरचा तुमचा वेगळा अनुभव असा सांगा की त्यांच्या काही आठवणी सांगा। बाळासाहेबांच्या आठवणी भरपूर सांगण्यासारख्या आहेत। त्यांच्या गाडीबरोबर मी जर सिक्युरिटी गार्ड सारखा पळायला लागलो तर म्हणायचं, अरे विजय पळतो का, त्याला गाडीत बस माझ्या बरोबर, पळून तुला दम लागेल, मी तर गाडीत बसलेलो आहे। बाळासाहेब फार प्रेमाने घ्यायचे आम्हाला शिवसैनिकांना, खूप प्रेम केलं बाळासाहेबांनी आम्हाला। पुण्यात आल्यानंतर विजयरावांना बोलवा, विजय म्हणायचे मला, राव नाही पण विजय म्हणायचे, विजयला बोलवा, विजयरावांना नंतर बोलवा। आठवणी अनंत अखंड आहेत, पण बाळासाहेबांसारखं नेतृत्व आम्हाला लाभलं म्हणून आज आमची 75 एवढ्या मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात पुण्यातील शिवसैनिकांनी कमिटी नेमून हा उत्सव साजरा केला आणि याला शशिकांत भाऊंचं पाठबळ लाभलं। रामभाऊ पारीख, दिलीप गालिंदे, प्रशांत बधे आणि इतर मान्यवर मंडळी होती या कमिटीच्या मागे, म्हणून ही कमिटीच्या वतीने हा सगळा सोहळा पार पडलेला आमचा। आता त्यागाची शिवसैनिक त्याग करणारे, हा दगड मार म्हणला की मारणारे आमची अवलाद होती, सोडत नव्हतं आम्ही, का पोटात पोलीस काय करले ते, पण आजच्या घाबरत कामं करणार, त्याचं करू नका, निर्भीड जागा। बाळासाहेबांचं तत्व जे आहे ते पाळा, जे बाळासाहेबांनी आपल्याला बनवलंय, कसं बनवलंय तर मर्दासारखे जागा, मर्दासारखे राहा। आणि आजच्या शिवसैनिकावरील नरमळ आले की आता येईल, आता बाहेर पडतील सगळे शिवसैनिक, मैदानात उतरतील आणि पुण्याचा भगवा झेंडा जोमाने फडकतील। सर्व नेते मंडळी आली, सर्व पक्षाचे आले, विशेष करून सर्व पक्षीय नेते मंडळी आले, माझ्या प्रेम करणारी मंडळी येते सगळे पुणे शहरात, आणि मला खूप मनापासून आनंद झाला। आपण काही कमवलं नाही, काही गमवलं नाही, शिवसेनेचे शिवसैनिक आणि इतर सर्व पक्षांचे आशीर्वाद आज माझ्या पाठीशी मिळाले, आज मी माझा बहुमान समजतो। ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून नाही, पण खूप पूर्वीपासून सगळे आम्ही मंडईमध्ये राहणारे, वास्तव्य करणारे आणि तेव्हापासून कुटुंबीय संबंध असलेले ठकारजी यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आणि त्यांना शतायुषी लाभो आणि चांगलं आयुष्य मिळो ही देवाजवळ प्रार्थना। त्यांच्याबरोबर आम्ही काम करत असताना त्यांचे अनेक अनुभव आहेत। त्यांच्या घरी जरी आम्ही गेलो
त्यांच्या आईला दिसायचं नाही, पण आवाजावर ओळखणार कोण दिलीप आलाय का रामभाऊ आलाय का, काय करताय, चहा घ्या नाश्ता घ्या असा. अशा पद्धतीचं आईपासूनच त्यांना शिवसेनेमध्ये ताकद होती आणि त्या ताकदीतनं त्यांनी अनेक उपक्रम राबवले. पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ज्यावेळेस शिवसेनेचा बोर्ड लिहायचा आणि त्या फलकावर काय लिहिलेलं आहे, आज शिवसेनेची मार्मिक बंद काय गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी काय लिहिलंय, तो बोर्ड वाचायला आजूबाजूच्या परिसरातील जनता यायची आणि त्या ठिकाणी शिवसेनेला त्या फलकासमोर गर्दी करायची. विजयराव अत्यंत शिवसेनेमध्ये महत्वाचं काम करायचे. मुंबईला आम्ही जायचो, एकदा तर ते रेल्वेत पडले खाली, एकदा आम्ही रिक्षाने गेलो मुंबईला साहेबांची सभा ऐकायला, षण्मुखानंद हल्ला, तर रिक्षाला टॅक्सीने उडवण्याचा प्रसंग आला होता. विजयराव मोठे अनेक घटना, अनेक वेळा त्यांनी जेल देखील पाहिलेला आहे. असं वाटायचं की पुण्यातल्या शिवसेनेचे कार्यकर्ते माझे चांगले काम करतात. मी एकदा साहेबांना, आम्ही दोघांनी प्रश्न केला, साहेब एवढं रक्तदान मोठं केलं, एवढं आम्ही वह्या मोफत वाटतोय, काय काय उपक्रम राबवतोय, पण आमचं नाव येत नाही. तुम्ही दगड मारायला शिका, दगड मारली तर तुमचं नाव पेपरला पहिल्या पानं होईल. आणि काका गृह मंचामध्ये ते लक्ष्मी रोडला त्या ठिकाणी एस.एन. जोशी, नागा गोरे यांची सभा चालली होती. ती सभा त्यांच्या हॉलमध्ये असायची, पण तिला बातमी मोठी असायची. त्या ठिकाणी शिवसैनिकांनी दगड फेक केली आणि पेपरला दुसऱ्या दिवशी मोठी बातमी आली. म्हणजे अशा पद्धतीने शिवसेनेने काम केलेलं आहे विजयरावांनी. आज त्यांना मी या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यावेळेला माझ्याबरोबर जे विभाग प्रमुख होते, आमचा आनंद ओवाळा आलेला आहे, अशोक मेंदळे आहेत, रामभाऊ आहेत, दिलीप गालिंदे आहेत. विभाग प्रमुखांनी कसं काम करायचं, जर आजच्या विभाग प्रमुखांना मार्गदर्शन पाहिजे असेल तर ह्या लोकांना तुम्ही विचारा कसं करायचं असतं काम. परंतु त्या काळात, प्रतिकूल काळात आम्ही कामं केलेली आहेत. मला चांगलं आठवतं, मला जुन्या कुठल्याही शिवसैनिकाचं घर विचारा, सायकलवर जाऊन त्यावेळेला निरोप दिलेले. पुणे शहरातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं घर सायकलवर जाऊन मी स्वतः निरोप दिलेले आहेत. परंतु तो काळ वेगळा होता, पण ते मंतरलेले दिवस होते. आज विजयरावांचा 75 आहे. बाळासाहेबांचे लोकप्रिय शिवसैनिक पुण्यातले साहेबांना आता विजयराव दिसले की ते बोटाने खुणवणार, 1 मिनिट का होईना काहीतरी विजयरावांशी बोलणार आणि मग नंतर बाकीचं सगळं चालायचं. बाळासाहेबांचं प्रेम आमच्या सगळ्या त्यावेळेच्या विभाग प्रमुखांना आणि जुन्या सगळ्या शिवसैनिकांना मिळालेले. वैयक्तिक बाळासाहेब छोटे मोठे बाळासाहेब वैयक्तिक चौकशी करायची. ज्यांचा 75 साजरी करायला आलेलो आहोत आपण सगळे, त्या विजयरावांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभारही मानतो. कारण त्यांनी आज या कार्यक्रमाला मला बोलवलं, त्या निमित्ताने सगळे त्यांनी भेटले. कधी रामेश्वर चौकातून गेलोय आणि विजयरावाने आवाज दिला नाही असं कधी झालं नाही. गणपतीच्या देवळाच्या समोर कधी तुम्ही आहेत आणि कधी रात्री कुठलाही प्रसंग आला आपण सांगितलं, फोन केला तर ते काम होणारच. म्हणून जी कार्यकर्ता घडण्याची जी प्रक्रिया आहे ती नेत्यांकडे बघून, कार्यकर्त्यांकडे बघून घडत असतो. तर जो आपला पक्षाचा आपल्यावर असलेला शिक्का, त्याची ओळख ज्यांना आपल्याला पक्षाने मिळवून दिली, त्या पक्षांमुळे आपण मोठं झालो, ही भावना कायम या सर्व कार्यकर्त्यांमध्ये होती. म्हणून मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो. कारण परत बोलण्यासारखं आहे. आज तो काही जास्त बोलण्याचा विषय नाही. मी ज्यांनी कमिटी केली त्या सगळ्यांचं अभिनंदन करेन. कारण दुसऱ्याकरता काही करायचं, दुसऱ्याचा सत्कार करायचा
हे आज काय जरा तो विसरलेला आहे. पण जो खरा शिवसैनिक आहे तो दुसऱ्या आपल्या कार्यकर्ता आपल्या मित्रांकरता झटत असतो. हे यातून सिद्ध झालं. मी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. शुभेच्छा देतो. विजयरावांचं आमचं बोलणं करोनाच्या काळामध्ये सातत्यानं होतं. करोनाच्या काळामध्ये सातत्यानं होतं. ते देखील लोकांना मदत करत असताना हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये ते कळले. युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना मुंबईमध्ये त्यावेळेस शहर खूप छोटं होतं शहर आणि मध्यवस्थेमधल्या ज्या पेठा आहेत त्याच्यामध्ये राजकीय संपूर्ण जे काही गोष्टी घडायच्या त्या मध्यवर्ती परिसरामध्ये घडायच्या. आणि रामेश्वर चौकामध्ये विजय ठाकरे असायचे. आम्ही मस्जिदवरच्या दुकानी जायचो त्यावेळेस सातत्यानं त्यांची भेट असायची. आणि एक शिवसैनिक म्हणून त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आणि निष्ठेनं काम केलेलं आहे. त्याचं एक होतं की सर्व शिवसैनिक माजी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांची जशी तिथं भेट व्हायची तशी कोर्टामध्ये देखील भेट व्हायची. आम्ही 8-10 वर्ष रमेश गोडकेंनी सांगितलं बरीचशी मंडळी ही कोर्टामध्ये देखील त्या काळामध्ये नंदू आमच्या क्रिमिनल वॉर रूम मध्ये बसलेले असायचे. तिथे देखील भेट व्हायची. वेगवेगळ्या पद्धतीच्या समाजाला उपयोगी अशा प्रकारची आंदोलनं ही शिवसैनिकांनी त्या काळामध्ये केली. पुन्हा एकदा अमृत महोत्सवाच्या मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यांना काही शारीरिक काही मानसिक त्रास सहन करावे लागले पण त्यांनी शिवसेनेची निष्ठा मात्र तोडली नाही. आणि निष्ठा काय असते काय कशाला म्हणतात हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. शिवसेना आम्हाला त्यांनी दाखवली. आणि आता व्यासपीठावर सगळे आमचे जुनी माणसे की ज्यांनी झळ घुसलेली हाडाची काढ केलेली आहेत त्यामुळे त्यांच्या पुढे बोलणं मला उचित वाटत नाही. आणि आज व्यासपीठावर स्वर्गीय विजय मारटकर स्वर्गीय दत्तू डोंगरे आणि शिवसेनेच्या ज्ञात जे काही स्वर्गीय नेते आले होते आज त्यांची इथे उपस्थिती आवर्जून हवी होती. मी त्यांची आठवण व्यक्त करतो आणि अण्णांना भावी काळ आरोग्याचा सुख समृद्धीचा आणि समाधानाचा जावं अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. पण शिवसेना प्रमुखांनी हाक दिली. आपण जागे झालो आणि आपल्याला निर्भय बनवलं. आपली भीती दूर केली. सामान्य माणसाला संघटित केलं आणि हा सगळा महाराष्ट्रातला तरुण अगदी वाड्या वस्त्यातला सुद्धा भगव्या झेंड्याखाली एकत्रित आला. त्यावेळेस शिवसेनेमध्ये काम करणं आणि कार्य करणं हा हेटाळणीचा स्वभाव झालेला होता. सर्व हेटाळणी करायचे. अनेकांच्या घरातून सुद्धा शिवसेनेचं काम सुरू जेव्हा आम्ही सगळं केलं तेव्हा घरातून सुद्धा वडीलधाऱ्यांचा विरोध झाला. गावात न झाला. ज्या ज्या ठिकाणी काम सुरू केलं त्या ठिकाणावरून सुरू झाला. परंतु बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं संदेश दिला होता की माझे सर्व शिवसैनिक हेच माझे सुरक्षा कवच आहे. म्हणजे शिवसैनिकावरती भरभरून प्रेम केलं. आपण एकच वाक्य शिवसेना प्रमुखांचं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की माझं हृदय शिवसैनिकापाशी आहे आणि शिवसैनिकांचं हृदय माझ्यापाशी आहे. उद्धवांना सांभाळा. म्हणजे उद्धव साहेब नेते पण त्यांनी त्यावेळेस सांगितलं की उद्धवांना सांभाळा म्हणून. आणि त्यावेळेस आपण मनानेच वचन दिलेलं आहे की आम्ही शेवटपर्यंत हे सगळं जे काही शिवसेना प्रमुखांचा आदेश आहे तो आदेश पाळू. दिलीप लालिंदे प्रशांत बदे उमेश वाघ दत्तात्रय जाधव अशोक हरणावळ यांची आम्ही एक कमिटी केली आणि या कमिटीच्या माध्यमातून ही 75वी साजरी करायची असं ठरलं. अनेक वर्ष शिवसेनेबरोबर काम करणारे जे कार्यकर्ते त्यांचा कुठेतरी उत्साह वाढवला पाहिजे. त्यांच्या पाठीवर थाप दिली पाहिजे आणि त्यांचं कौतुक आपण नाही करायचं तर कोणी करायचं. त्याचप्रमाणे माझ्या शाखेतले एक ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांनी 30-40 वर्ष माझ्याबरोबर काम केलं. अनेक आंदोलनात माझ्याबरोबर काम केलं असं नानासाहेब शंकरराव मुंडे यांची आज 61 आहे आणि त्याचाही आम्ही या ठिकाणी कार्यक्रम सत्कार करून
या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे। मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो। विजयरावांच्या बाबतीत आता आपण सांगायचं म्हटलं तर आम्ही त्यांच्याकडे पाहूनच रामभाऊ तुमच्याकडे पाहूनच शिवसेना शिकलो आणि कोथरूडला शिवसेनेचा उगम झाला। कसब्यातनं तर रमेश भाऊ सारखी मंडळी त्यावेळेस काका वडके, नंदू घाटे आणि रवींद्र मंकाळे असतील, मारुती ननावरे तिकडे अजूनही त्रास चालूच आहे कोंडव्यात। म्हणजे हा शिवसैनिक असाच असतो, तो त्रास देणारा असला पाहिजे अण्णा, म्हणजे आपणही सावध राहतो। हे विजयराव ठाकर, विजयराव आज तुम्हाला ते म्हणायला लावणार नाही जय जय महाराष्ट्र माझं, तुम्ही अजूनही थकलेले दिसत नाहीयेत। म्हणजे 75 आहे पण 75तला हा शिवसैनिक वाटत नाही, उलट आत्ताचा शिवसैनिक आमच्यासारखा सुद्धा मरगळलेला वाटतोय आज। पण आपल्यासारख्यांनी शिवसेना वाढवली, त्याच्यामुळे आमच्यासारख्यांना महादेव बाबर असेल, मी असेल, आपले जे जे नगरसेवक झाले असतील, प्रशांत मध्ये सुद्धा नगरसेवक झाला, सागर झाला, असे बरेच मंडळी आपले नगरसेवक झाले, काही होऊ शकले नाहीत। पण त्याला कारणीभूत आपण आपल्यासारखे जुने शिवसैनिक, सुतार भाऊंसारखे, रमेश भाऊंसारखे। रमेश भाऊंचा आज पण सकाळी एक उमेदवार म्हणले, एकच माणूस पुण्यात अख्खे स्पष्ट बोलतात, रमेश भाऊ। म्हणलं बोलणारच ना, जिथं काय शोधायला कोणी जरी घरी आलं तरी काही सापडणार नाही, तोच माणूस स्पष्ट बोलणार। आणि जे चोर आहेत ते कशाला बोलतील स्पष्ट। त्याच्यामुळे हे आपले शिवसैनिक आहेत। आपल्याला मला काय सकाळी खासदार भेटले मला प्रशांत, त्यांनी असं विचारलं की तुमचा शिवसैनिक कितपत काम करेल, घरात दिसतोय। मी म्हणलं आमचा शिवसैनिक गरीब जरी असला, पोत जरी हातरून बसला तरी तो मतांच्या बाबतीत तडजोड नाही करणार। रामभाऊ ज्येष्ठ शिवसैनिकांनी जो एक संघ सुरू केला आहे ज्येष्ठ शिवसैनिकांचा, सगळ्या गावागावामध्ये जाऊन तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांची यादी केली, त्याची एक सूची करून ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा घेणं, ज्येष्ठ शिवसैनिकांची सुखदुःख जाणून घेणं आणि आनंदमय वातावरणामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक इथनं पुढे शिवसेनेचं काम केलं पाहिजे या हिशोबाने सगळ्यात पहिली सुरुवात आज ही गोड सुरुवात विजयराव ठाकरेंच्या 75च्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये कष्ट घेतले, रामभाऊ मोकाची मेंढरे काची साहेब, मारुती ननावरे या सगळ्यांनी धन्यवाद दिले। आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये निष्ठा फार महत्वाची आहे। इथनं जाताना ज्येष्ठाकडनं तुम्ही काय घेऊन जावं, विजयराव ठाकरेंकडनं काय घेऊन जावं। रेल्वेमध्ये आम्ही मुंबईला जाताना भाऊ बोलतो आम्ही तिथे बसलो, सूर्यकांत लोणकर असायचे की सुरुवात रेल्वेच्या इंजिनची झाली की जय जय महाराष्ट्र माझा कानावरती याचं काय मला कळायचं की विजयराव ठाकरे सगळं पुन्हा या रेल्वेमध्ये रांगा बसलेल्या। पुणे शहरामध्ये ज्यांनी शिवसेना वाढवली, रुजवली, त्याचं मोठं जे रोपटं छोटं लावलं होतं त्याचा वटवृक्ष झाला, असे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक विजयजी ठाकर यांचा आज 75वा वाढदिवस, त्यांचा अमृत महोत्सव शिवसेनेच्या वतीनं साजरा करताना मनस्वी फार आनंद होतोय की अशा माणसाबरोबर आम्ही एका आंदोलनामध्ये जेलमध्ये होतो, एकत्र जेलमध्ये 8 दिवस मुक्काम केला आणि पुणे शहराला त्यांच्या सहभागातनं जे लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आला होता तो सोडवण्यामध्ये आमचाही सहभाग त्यांच्यावर होता, याचा मनस्वी आनंद होतो। आणि आज त्यांचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संपूर्ण शिवसेना पुणे शहर या ठिकाणी हजर आहे। शिवसेनेची निष्ठा काय असते, नुसते निष्ठाच नाही तर त्या निष्ठाबरोबर इमानदारी काय असते हे त्यांनी आम्हासारख्या शिवसैनिकांना दाखवून दिलं आणि त्यांच्याकडे बघूनच आम्ही शिवसेनेमध्ये मोठे झालो। एक गटप्रमुखाचा शहर प्रमुख होत असताना त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मला मिळालं आणि म्हणून आज त्यांच्या बरोबर जी शिवसेना मध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालो, त्याच प्रकारची शिवसेनेचे आंदोलन या ठिकाणी घडवताना नेहमीच या ज्येष्ठ शिवसैनिकांची आम्हाला आठवण येत राहते। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही विविध आंदोलन या ठिकाणी पुणे शहरामध्ये करतो आणि त्यांनाही कायमच स्मरणामध्ये ठेवून त्यांच्या सोबतीनं आणखीन पुढचं शतकोत्तर त्यांचा हिरक महोत्सव साजरा करायला मिळो अशा शुभेच्छा मी त्यांना देतो। शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक तथा पीएमपीचे माजी सदस्य विजयरावजी ठाकर यांचा आज 75वा वाढदिवस। मी सर्वप्रथम त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या अर्थात अमृत महोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। ठाकर साहेबांनी मी पीएमपी मध्ये मेंबर म्हणून एकत्रित काम केलेलं आहे, त्याच्यामुळे एक दिलखुलास व्यक्तिमत्व
स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आणि मान्य उद्धवजी ठाकरे यांच्यावर अत्यंत निष्ठा असणारं प्रेम करणारं नाही का हे चांगले शिवसैनिक पाहण्याचा योग मला माझ्या आयुष्यात मिळाला, त्यांच्यावर काम करण्याचा योग मिळाला, हे माझं मी भाग्य समजतो. त्यांना उदंड आयुष्याच्या मनाची शुभेच्छा देत असताना उद्या त्यांनी 100री सुद्धा या ठिकाणी पार करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप सारे लोक राजकीय जीवनामध्ये किंवा वैयक्तिक जीवनाच्या प्रवासात भेटतात, पण काही माणसं निश्चित लक्षात राहतात, त्याच्यापैकी मान्य विजयरावजी ठाकरे. कारण की ठाकरे कुटुंबियांवरची त्यांची निष्ठा काल आणि आज कधी कमी झाली नाही आणि मला खात्री आहे आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मान्य उद्धवजी ठाकरेंच्या बरोबर राहतील. त्यांना उदंड आयुष्याच्या मनाची शुभेच्छा. आज या ठिकाणी पुणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक विजय बाबूराव ठाकर यांचा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला. अत्यंत प्रसन्न वातावरणात या ठिकाणी पुणे शहराची जी ओरिजिनल शिवसेना होती, जी वर्षानुवर्ष जे पुणे शहराचे ओरिजिनल शिवसैनिक होते ते आज या ठिकाणी एकत्र आले. त्यांना बघून आज पुणे शहरातलं शिवसेनेचं आणि महाराष्ट्रातलं शिवसेनेचं मूळ अस्तित्व काय या सर्व शिवसैनिकांनी दाखवून दिलं. शिवसेनेचा 2 गट पडल्यानंतर त्यांच्याबरोबर मिंद्यांबरोबर गेलेली शिवसेना आणि ओरिजिनल शिवसेना यातला जो फरक आहे तो परवाच एका पुण्यातल्या माजी खासदारांनी सांगितला की पुणे शहरातली जी शिवसेना आहे ती यंदा आमच्या बरोबर नसणार आहे, कारण जे मिंद गटाबरोबर गेलेले शिवसैनिक आहेत ते आमच्या बरोबर ते काही कामाचे नाही आहेत आणि जे ओरिजिनल शिवसैनिक आहेत त्यांच्यामुळे रवींद्र धंगेकरांचा विजय झाला होता. आणि त्यातले एक शिवसैनिक म्हणजे हे विजय ठाकर आहेत. त्यांच्यावर गेली अनेक वर्ष मी काम करत असताना अनेक आंदोलनात ते माझ्याबरोबर सहभागी होते. आमच्यावर सामायिक केसेस झालेल्या होत्या. यापुढे त्यांचा कायम आशीर्वाद आमच्याबरोबर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचं आयुष्य अजून दीर्घकालीन हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमचे ज्येष्ठ शिवसैनिक त्यांचं 75वी आहे, त्यानिमित्त आमचे विजय भाऊ ठाकर यांचा आज 75वी आहे. पण त्यांच्यामध्ये सांगायचं त्यांच्यासाठी बरंच काय की त्यांचं लहानपणापासून त्यांना बघतच आलेलो आहे आम्ही. त्यांची कामं एमएससीबीला त्यांनी जे केस त्यांच्या अंगावर झालेली, म्हणजे मी एवढा लहान होतो त्यापासून मी त्यांना बघत आलेलो आहे आणि त्यांना शिवसेनेतर्फे माझ्या युवा सेनेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्या काळातील शिवसैनिक विजय ठाकर प्रथम यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं. आता त्यांची गाडी 75च्या स्पीडनी चालली आहे. आमची सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे की त्यांची गाडी 100च्या स्पीडनी पळावी अशी त्यांना मी भांबरे कुटुंबाच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो. खूप जुन्या काळामध्ये ज्या वेळेला शिवसेनेचं नाव घेण्याचं सुद्धा कोणाचं धैर्य नव्हतं, अशा काळामध्ये जे काही शिवसैनिक तयार झाले त्यातला मी आणि विजय ठाकर हे आम्ही त्यावेळेचे शिवसैनिक आहोत. अजून एक दुसऱ्या मला व्यक्तीची आठवण येते म्हणजे रमेश होले, ते आज इथं उपस्थित नाहीये. आम्ही तिघांनी मिळून मंडई परिसरामध्ये त्या शिवसेनेची सगळी जी काय मुहूर्तमेढ होती आणि हे होती ती राबवली. आणि मगाशी जसं शशिकांत भाऊंनी सांगितलं तसं शब्दशः आम्ही मार्मिक वाचून तयार झालेले शिवसैनिक आहोत. त्यावेळेला मार्मिक 25 पैशाला मिळायचा आणि तो येण्याची वाट आम्ही बुधवार चौकामध्ये चातकासारखी बघत असायचो. मार्मिक आला की 25 पैसे द्यायचे, पहिला मार्मिक घ्यायचा, संपूर्ण मार्मिक घरापर्यंत जास्तावर वाचून काढायचा आणि बाळासाहेबांच्या ज्या काही सभा व्हायच्या त्याला आम्ही सगळे उपस्थित असायचो. बाळासाहेबांच्या सभा त्या काळी छोट्या छोट्या गोखले हॉल सारख्या ठिकाणी पण सभा झालेल्या आहेत. त्या सगळ्या सभांना आम्ही उपस्थित असायचो आणि त्यातनं हा विजय ठाकर हा शिवसैनिक उभा राहिला आणि अत्यंत निष्ठेने त्यांनी जवळजवळ गेली 50-52 वर्ष हे शिवसेनेचं काम मंडई परिसरात केलेलं आहे. त्यांना चांगलं आरोग्यपूर्ण जीवन या पुढच्या काळातही लाभावं आणि 100री त्यांनी पार केली तर मला आनंद होईल आणि ती 100री बघण्याचा योग आम्हाला यावा अशी थोडी स्वार्थी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना भारावून गेलेले आणि शिवसेनेला आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं असे विजयभाऊ ठाकरांची आज 75वी आहे. त्या निमित्तानं 75च्या निमित्तानं मी माझ्या परिवाराच्या वतीने विजयभाऊंना मनापासून शुभेच्छा देतो
विजूभाऊ आम्हाला अतिशय ज्येष्ठ शिवसैनिक असे त्यांनी काम केलेलं आहे. काम आजही ज्येष्ठ शिवसैनिक या नात्यानं अनेक शिवसैनिकांना ते मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या बरोबर काम करण्याचा वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला संधी मिळाली. काही आंदोलनं असो किंवा काही निवडणुका असो, त्या निवडणुकांमध्ये अतिशय वरच्या आवाजामध्ये प्रबोधन करणारी गाणी आणि तरुणांना उत्तेजित करणारी गाणी जी आहेत ती विजूभाऊंच्या वतीनं म्हटली जायची. आणि अशा आमच्या विजूभाऊंना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि कट्टर शिवसैनिक असं विजूभाऊंचं एक वर्णन करावं लागेल. आणि विजूभाऊंना दीर्घायुष्य लाभो अशी या ठिकाणी मी या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो.